नमस्कार, मी पंजाब डक. सप्टेंबर 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरच्या दरम्यान नाशिककडे पुन्हा पाऊस होणार आहे. नाशिककडे पाऊस पडला तर गोदावरीला पाणी येतंय. गोदावरीला पाणी आलं ती जायकवाडीला येतंय. जायकवाडीचं पाणी ह्या जवळपास 14 बंधाऱ्यावर जातात. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणचे हे टेक्निकल गोसाई साहेब आहेत आणि शिंदे साहेब आहेत. तर या ठिकाणाहून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये 4 आणि 5 तारखेला पाऊस उघडणार आहे. पण राज्यात मात्र परतीचा पाऊस जोरात पडणार आहे. म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यात सांगायचं झालं तर 4-5 ला विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे. पण त्याच्यानंतर 7 तारखेपासून राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर 7, 8, 9, 10, 11 तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे. हवामान कोरडं राहणार आहे. पण राज्यामध्ये 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. परतीचा पाऊस जोरात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर खूप मोठा पाऊस असणार आहे. तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. त्याच्यामुळे परत जायकवाडी नदीला म्हणजे जायकवाडी धरणाला परत पाणी येणार आहे. परत पाणी सोडावं लागणार आहे. आणि आणखीन पाहू शकता हे आता देखील पाणी सोडलेलं आहे. आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस कोणत्या जिल्ह्यात जास्त राहणार आहे. लातूर जिल्ह्यात जास्त पडणार आहे. त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे. बीड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातलं देखील धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर हे पैठणकडे पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे. नाशिककडे जास्त पडणार आहे. म्हणून 13 ते 17 दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे. म्हणून त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं, एवढा सप्टेंबर महिना म्हणजे एवढा सप्टेंबर महिना काय करायचं, आपली जनावरे गाई ढोरं पाईपलाईन असलं तर थोडा काळजी घ्या. कारण की काय होतंय, एखादं जर जास्त फ्लो आला तर तुमचा हे जनावर वाहून जाण्याची शक्यता असते. पाईपलाईन सुद्धा वाहून जातात. म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या. म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर परतीचा पाऊस मात्र महाराष्ट्राला आपल्याला झोडपून काढणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 2 मोठे पाऊस चांगले राहणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येलेत, हे पाऊस कधी उघडणार. काही जणांना खूप पाऊस जास्त झाला आणि काही जणांना कमी आहे. तर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या अहिल्यानगरकडे पाऊस कमी आहे. पण आता जे परतीचा पाऊस येणार आहे 13 ते 17 मात्र तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की काही जास्त पाऊस झाला आहे. म्हणून तुम्हाला थोडंफार सहन करावंच लागणार आहे. कारण की राज्यामध्ये जरा जास्त पाऊस झालेला आहे. पण आता ज्या भागामध्ये वंचित राहिलेला भाग आहे त्या भागात मात्र आता 13 ते 17 पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा.